एका गावात 3 सुंदर आणि आकर्षक तरुण मुली होत्या. त्यांचं सौंदर्य इतकं होतं की गावातले सगळे तरुण त्यांच्यावर फिदा होते. पण त्यांच्या सौंदर्यामुळेच त्यांच्यात सतत भांडणं होत असत की आपल्यापैकी सर्वात सुंदर कोण आहे. या रोजच्या भांडणांमुळे त्यांची आई खूप वैतागली. तिने एक युक्ती काढली. आईने गावातील एका गरीब अनाथ मुलाला बोलावून आपल्या तीनही मुलींना विचारलं, तुमच्यापैकी कोण या अनाथ मुलाशी लग्न करायला तयार आहे? पहिली मुलगी लगेच म्हणाली, या कुरूप भिकाऱ्याशी कोण लग्न करेल? दुसरी मुलगीही म्हणाली, आई तुला काही झालंय का? मी तर फक्त श्रीमंत मुलाशीच लग्न करणार. पण तिसरी मुलगी म्हणाली, आई जर तुला वाटत असेल की हा योग्य निर्णय आहे तर मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे. दुसऱ्या दिवशी त्या तिसऱ्या मुलीचं त्या मुलाशी लग्न लावून दिलं. लग्नानंतर आईने मुलीला सांगितलं, बेटा हा मुलगा भिकारी नाहीये, तो एका राजाचा मुलगा आहे. हे ऐकून मोठ्या बहिणी थक्क झाल्या. तिसऱ्या मुलीने आश्चर्याने विचारलं, आई पण हा भिकाऱ्यासारखा का राहत होता? आई म्हणाली, ही माझ्या योजनेचा एक भाग होती. कारण त्या मुलाने मला सांगितलं होतं की तो अशाच मुलीशी लग्न करेल जिच्या मनात खरी श्रद्धा आणि साधेपणा असेल. जर तुम्हालाही आईचं प्रेम वाटत असेल तर सबस्क्राईब नक्की करा.